मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा धोका बाजारात नसून तुमच्या स्वतःच्या मनात असतो? हो, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावना आणि मानसिकतेवर नियंत्रण ठेवू शकत नाही तोपर्यंत कोणतीही मार्केट स्ट्रॅटेजी काम करणार नाही. मार्क डग्लस म्हणतात, ट्रेडिंगमध्ये तुमचा सर्वात मोठा पर्याय बाजार काय करेल हे नाही तर तुम्ही तुमचे निर्णय कसे व्यवस्थापित करता हे आहे. कल्पना करा की तुम्ही परिपूर्ण सेटअप पाहिले आहे. सर्व सिग्नल ठीक आहेत. परंतु अचानक भीती किंवा लोभ तुम्हाला कृती करण्यास भाग पाडते. येथेच ट्रेडिंग मानसशास्त्र तुम्हाला तुमच्या नफा आणि तोटा दोन्ही नियंत्रित करण्यास मदत करू शकते. मार्क डग्लसच्या सिद्ध तत्वांनुसार तुमची मानसिकता मजबूत करणे आणि शेवटी भावनिक शिस्तीने ट्रेडिंगमध्ये तुम्ही सातत्यपूर्ण नफा कसा मिळवू शकता. जर तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग फक्त चार्टवर अवलंबून नसून तर तुमचे मन तुमची सर्वात मोठी संपत्ती बनवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि ट्रेडिंगमध्ये मानसशास्त्राची संपूर्ण भूमिका समजून घेऊया, जेणेकरून तुम्ही भीती व लोभ यावर नियंत्रण ठेवू शकता आणि खरी ट्रेडिंग मानसिकता विकसित करू शकता. ट्रेडिंगच्या जगात यश हे केवळ चार्टपुरते मर्यादित नाही. खरे आव्हान नेहमीच तुमच्या मनात असते. बाजार कोणाच्याही विरोधात नाही, पण आपले मन अनेकदा आपले सर्वात मोठे शत्रू बनते. मार्क डग्लस म्हणतात त्याप्रमाणे, लोभ तुम्हाला अशा स्थितीत राहण्यास भाग पाडू शकतो जिथे बाजार उलटू शकतो. इथेच ट्रेडिंग मानसशास्त्र तुमच्या भावना तुमचे निर्णय परिभाषित करतात. ट्रेडिंगमध्ये लोभ तुम्हाला प्रत्येक नफा पाहून तुमचे निर्णय परिभाषित करण्यास भाग पाडतो तर बाजार पाहून लोभ तुम्हाला उत्साह आणि आत्मविश्वास काय आहे हे परिभाषित करण्यास भाग पाडतो. मग तुम्ही हळूहळू तुमचे निर्णय जाणीवपूर्वक नियंत्रित करायला शिकता. मार्क डग्लस त्याला म्हणतात, प्रॅक्टिस. त्यांना ओळखणे हे त्यांना नियंत्रित करण्याचे पहिले पाऊल आहे. भीती अनेकदा ट्रेडिंगमध्ये चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडते. बाजारात घसरण दिसून येते तेव्हा घाबरून विक्री होणे किंवा कमी नफ्याच्या हालचालीच्या भीतीने बाहेर पडणे या सामान्य चुका आहेत. भीती तुम्हाला वास्तवापासून दूर करते. बाजार कधीही वैयक्तिक नसला तरी तुम्ही प्रत्येक ट्रेडिंगमध्ये धोका म्हणून पाहू लागता. लोभ तितकाच धोकादायक असतो. जेव्हा ट्रेडिंगमध्ये नफा धरून ठेवतात किंवा उच्च परताव्याची अपेक्षा करतात तेव्हा यामुळे अतिरेकीपणा आणि भावनिक असंतुलन निर्माण होते. मार्क डग्लस म्हणतात की लोभ ट्रेडिंगमध्ये त्यांच्या जोखीम क्षेत्राच्या पलीकडे ढकलतो. मार्क डग्लस म्हणतात की यशाच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर येणारे चांगले भाग्य ट्रेडर त्यांच्या क्षमता आणि भाग्यतेवर जास्त अवलंबून राहण्यास भाग पाडते. अतिरेकी आत्मविश्वास बाजाराच्या अनिश्चिततेला कमी लेखतो. म्हणूनच अनुभवी ट्रेडिंगमध्ये अचानक उलटफेरीत मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते, ज्यामुळे पश्चाताप किंवा सूट घेण्याचा व्यापार होतो. जेव्हा भूतकाळातील नुकसान तुम्हाला परत मिळवण्यासाठी चुकीची ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त करते तेव्हा तर्कसंगत विचारसरणी नष्ट होते. ही मानसिकता केवळ नुकसान पोहोचवत नाही तर दीर्घकालीन मानसिकता देखील कमकुवत करतात. मार्क डग्लस स्पष्ट करतात की यशस्वी ट्रेडिंगमध्ये वैयक्तिक परिणामावर नव्हे तर संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करतात आणि हे समजून घेतात की नुकसान हे खेळाचा एक भाग आहे. याचा अर्थ असा की ट्रेडिंग मानसशास्त्र केवळ भीती आणि लोभाचे व्यवस्थापन करण्याबद्दल नाही, तुम्हाला संभाव्यतेचा विचार देखील स्वीकारावा लागेल. प्रत्येक ट्रेडिंगमध्ये अनिश्चितता असेल आणि भावनावर नियंत्रण ठेवूनच तुम्ही सातत्यपूर्ण निर्णय घेऊ शकता. जागरूकता आणि निरीक्षण हे या प्रक्रियेचे गाभा आहे. जेव्हा तुम्ही परिस्थितीत आवेगी बनता, जेव्हा तुम्ही आत्मविश्वासी बनता आणि जेव्हा भीती प्रतिक्रिया देते तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या प्रतिक्रियावर नियंत्रण ठेवू शकता. हा मानसिकता विकसित करण्याचा मार्ग आहे. भावना ओळखणे, विश्लेषण करणे आणि नियंत्रित करणे हा मानसिकता विकसित करण्याचा मार्ग आहे. म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या प्रतिक्रियावर नियंत्रण ठेवू शकता. मानसिकता विकसित करण्याचा हा मार्ग आहे. विश्लेषण करण्याचा हा मार्ग आहे. या भावना नेहमीच ट्रेडिंगमध्ये उपस्थित राहतील, परंतु केवळ तो ट्रेडर जो त्यांना ओळखतो आणि तर्कसंगत आणि योग्य निर्णय घेतो तोच दीर्घकालीन यश आणि सातत्यपूर्ण नफा मिळवू शकतो. भीती, लोभ आणि आत्मविश्वास या केवळ मानसिक प्रवृत्ती आहेत आणि त्याचे व्यवस्थापन करणे शक्य आहे हे समजून घेणे हे ट्रेडिंगमध्ये मानसशास्त्राचे सार आहे. जेव्हा आपण ट्रेडिंग मानसशास्त्राबद्दल बोलतो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक शिस्त. बाजारातील संधी नेहमीच बदलत असतात, परंतु जर तुमचे मन शिस्तबद्ध आणि केंद्रित असेल तर तुम्ही सातत्यपूर्ण निर्णय घेऊ शकता. शिस्त म्हणजे फक्त नियमाचे पालन करणे नाही, त्याऐवजी तुमच्या भावनाचे निरीक्षण करून आणि नियंत्रित करून आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून तुमची रणनीती जोखीम व्यवस्थापन करणे हो आणि शिस्त त्यामुळे मन स्वाभाविकपणे शांत आणि अधिक वस्तुनिष्ठ बनते. भावनिक ट्रेडिंगमध्ये होणाऱ्या चुका कमी करण्यास मानसिकता तुम्हाला हेच शिकवते.
ट्रेडिंग मध्ये संयम हा तुमचा सर्वात मोठा सहयोगी आहे. बरेच ट्रेडर आवेगी बनतात कारण त्यांना लवकर नफा मिळवण्याची गरज वाटते. वास्तविकता अशी आहे की योग्य सेटअपची वाट पाहणे आणि तुमच्या नियमांनुसार वागणे हे दीर्घकालीन यश मिळवते. संयम तुम्हाला चुकीच्या निर्णयापासून वाचवते आणि सुसंगत वर्तन विकसित करते. मार्क डग्लस आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. जे ट्रेडिंग मध्ये संयम विकसित करतात आणि तोटा स्वीकारतात ते तोटा वैयक्तिक अपयश म्हणून पाहत नाहीत. तोटा तुम्हाला चांगले निर्णय घेण्याची आणि भावनिक जागरूकता शिकवतो. जेव्हा तुम्ही तोटा शिकण्याच्या संधी म्हणून मानता तेव्हा तुमची मानसिकता अधिक लवचिक आणि शिस्तबद्ध होईल. भावनिक शिस्त आणि मानसिकता विकासात दिनचर्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शिस्तबद्ध विकासामुळे अधिक लवचिकता आणि मानसिकता विकास होतो, ज्यामुळे तुम्ही स्वतःला जागरूक करता. ही पद्धत तुम्हाला प्रतिक्रियाशील ट्रेडर पासून सक्रिय ट्रेडिंग कडे जाण्यास मदत करते. भावनिक ट्रिगर्स आणि पक्षपात ओळखणे आणि नियंत्रित करणे ट्रेडिंग मध्ये एक धार निर्माण करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिकता विकासाचा अर्थ असा नाही की भावना नाहीशा होतात. उलट, याचा अर्थ असा की तुम्ही त्यांना ओळखा, त्यांना समजून घ्या आणि तर्कसंगत आणि संरचित निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर करा. जेव्हा तुमचे मन स्पष्ट, केंद्रित आणि प्रक्रिया केंद्रित असते, तेव्हा भीती, लोभ आणि आवेग तुमच्या व्यवहारांना विकृत करू शकत नाहीत. ट्रेडिंग मानसशास्त्राचा हा टप्पा, जिथे भावनिक शिस्त आणि मानसिकता विकास वर्चस्व गाजवतो, तो तुमच्या दीर्घकालीन यशाचा पाया आहे. मार्क डग्लस म्हणतात, जोखीम मानणारे आणि त्यांच्या पोझिशन्सचे योग्य आकार देणारे ट्रेडर मानसिकदृष्ट्या सक्षम असतात. याचा अर्थ असा की योग्य पोझिशन आकार आणि जोखीम जागरूकता मानसिक स्पष्टता निर्माण करते. निर्णय घेताना संभाव्य विचारसरणीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. बाजारात कोणत्याही निश्चितता नाहीत. प्रत्येक ट्रेडच्या परिणामाबद्दल घाबरणे किंवा आत्मविश्वास बाळगणे यामुळे चुकीचा निर्णय घेतात. भावनिक संतुलन राखणे म्हणजे प्रत्येक ट्रेडला संभाव्यतेच्या दृष्टिकोनातून पाहणे. जोखीम व्यवस्थापन तांत्रिक स्टॉप लॉस आणि पोझिशन आकारांपुरते मर्यादित नाही, ते तुमचे मन देखील सुरक्षित करते. जेव्हा तुम्ही तुमचे नुकसान आणि संभाव्य जोखीम वास्तववादी दृष्टिकोनातून पाहता तेव्हा तुमचे मन शांत राहते आणि चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता कमी होते. मार्क डग्लस स्पष्ट करतात, एका ट्रेडरने अपरिहार्य असलेले नुकसान स्वीकारले पाहिजे आणि त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भावनिक नियंत्रणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या रणनीती आणि नियमावर काटेकोरपणे कार्य करू शकता. बाजारातील अस्थिरतेदरम्यान घाबरून किंवा उत्साहाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शिस्तबद्ध दृष्टिकोन स्वीकारल्याने तुम्हाला फायदा होतो. जोखीम प्रतिरोधक मानसिकता असलेला ट्रेडर सातत्याने तर्कसंगत निर्णय करतो आणि दीर्घकालीन भावना धारणा विकृत करतात, म्हणून तुम्ही त्या ट्रेडना सक्रियपणे व्यवस्थापित करू शकता. ही मानसिक तयारी तुम्हाला अल्पकालीन तोटा आणि बाजारातील चौतारांमध्ये देखील लक्ष केंद्रित ठेवते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्क डग्लसचे हे तत्व लक्षात ठेवा, जोखीम व्यवस्थापन आणि निर्णय घेणे ही केवळ तांत्रिक साधने नाहीत, तर तुमच्या मानसिकतेचे आणि मानसशास्त्राचे प्रतिबिंब आहेत. जो ट्रेडर त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया समजून घेतो आणि नियंत्रित करतो तो सातत्याने योग्य आणि तर्कसंगत व्यापार निर्णय घेऊ शकतो. ट्रेडिंग मानसशास्त्रात हे टप्पे जोखीम जागरूकता, संभाव्य विचारसरणी आणि भावनिक नियंत्रण दीर्घकालीन जगण्याच्या आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या पाया तयार करतात. भावनिक परिपक्वता आणि शिस्तबद्ध मानसिकता हीच तुम्हाला नुकसानापासून वाचवते आणि तर्कसंगत निर्णय घेण्यास मदत करते. ट्रेडिंग मध्ये सुसंगतता ही दीर्घकालीन यश आणि नफा परिभाषित करते. बरेच ट्रेडर दररोज चार्ट पाहतात आणि रणनीती लागू करतात, परंतु सुसंगत नसतात. सुसंगतता म्हणजे प्रत्येक ट्रेडिंग फायदेशीर असावा असे नाही, तर त्याचा अर्थ सर्व परिस्थितीत तुमचे नियम आणि प्रक्रियाचे पालन करणे असा होतो. बाजार अप्रत्याशित आहे, परंतु शिस्तबद्ध आणि प्रक्रिया केंद्रित दृष्टिकोन तुम्हाला स्थिर परिणाम देतो. भावनिक चौतार, भीती आणि लोभ हे नियंत्रित न केल्यास सुसंगतता नष्ट करू शकतात. सर्व परिस्थितीत तुमचे नियम आणि प्रक्रिया पाळणे ही गुरुकिल्ली आहे. बाजार अप्रत्याशित आहे, परंतु शिस्तबद्ध आणि प्रक्रिया केंद्रित दृष्टिकोन तुम्हाला स्थिर परिणाम देतो. ट्रेडिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवेश आणि निर्गमन धोरणे, स्टॉप लॉस आणि पोझिशन साइजिंग हे सर्व तांत्रिक पैलू आहेत, परंतु त्याचा मानसिक परिणामही तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही नियमाचे पालन करता तेव्हा तुमचे मन चुकीच्या निर्णय घेण्यापासून दूर राहते. प्रत्येक ट्रेडिंग मागील तर्क आणि भावना लक्षात घेतल्याने तुम्हाला ट्रेड ओळखण्यास मदत होते. कधी भीतीचा प्रभाव पडतो, कधी लोभाचा परिणाम होतो. जागरूकता वाढते आणि चुका होण्याची शक्यता कमी होते. ही पद्धत मनाला शिस्तबद्ध, केंद्रित आणि भावनिकदृष्ट्या संतुलित बनते. संयम आणि शिस्तीचे संयोजन तुम्हाला अस्थिरतेला तोंड देऊनही शांत राहण्यास मदत करते.
मार्क डग्लसच्या मते एकाच ट्रेडिंगच्या परिणामावर नव्हे तर तुमच्या नियमाचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रेडिंग मानसशास्त्रात मानसिकता विकास आणि सुसंगतता अविभाज्य घटक आहेत. भावनिक नियंत्रण, संभाव्य विचारसरणी आणि नियमाचे शिस्तबद्ध पालन हे घटक तुम्हाला पुनरावृत्ती होणारे यश आणि शाश्वत धार देतात. जो ट्रेडर त्यांच्या प्रक्रियेचे अनुसरण करतो आणि त्यांच्या भावनांचे व्यवस्थापन करतो तो बाजारातील चढ-उतारांमध्येही स्थिर आणि आत्मविश्वासू राहतो. सुसंगतता केवळ तांत्रिक रणनीतीतूनच नाही तर मानसिक चौकटीतून, भावनिक जागरूकता आणि शिस्तीतून येते. हा मानसिक पाया तुम्हाला चुकांपासून वाचवतो आणि दीर्घकालीन ट्रेडिंग कारकिर्दीत यश प्रदान करतो. ट्रेडिंगमध्ये यश केवळ नियम आणि रणनीतीमधूनच नाही तर जागरूकता आणि वर्तणुकीच्या समजूतदारपणामुळे देखील येते. प्रत्येक ट्रेडरचे मन वेगळे असते आणि यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि निर्णय होतात. जेव्हा तुम्ही तुमच्या वर्तणुकीच्या प्रवृत्ती ओळखता तेव्हा तुम्ही चुका टाळू शकता. मार्क डग्लस म्हणतात, तुमच्या स्वतःच्या मानसशास्त्राची जाणीव हा सर्व यशस्वी ट्रेडिंगचा पाया आहे. जागरूकता म्हणजे तुम्ही भावनांना दूर करता असे नाही. याचा अर्थ तुम्ही त्याचे निरीक्षण करता आणि कोणत्या परिस्थितीत कोणते भावनिक ट्रिगर सक्रिय होतात हे समजून घेता. जेव्हा भीती निर्माण होते, जेव्हा लोभ प्रभावित होतो, जेव्हा अत्यात्मविश्वास वर्चस्व गाजवतो, या ट्रेडना ओळखणे आणि जाणीवपूर्वक नियंत्रित करणे हे प्रगत ट्रेडचे मानसशास्त्र आहे. वर्तणुकीशी संबंधित पूर्वाग्रह देखील ट्रेडिंग निर्णयांना विकृत करू शकतात. तोटा टाळणे, पुष्टीकरण पूर्वाग्रह आणि नवीनता पूर्वाग्रह यासारख्या प्रवृत्ती ट्रेडिंगना तर्कहीन बनवतात. जेव्हा तुम्ही हे पूर्वाग्रह समजून घेता तेव्हा तुम्ही भावनामुक्त आणि प्रक्रिया केंद्रित निर्णय घेऊ शकता. मार्क डग्लस स्पष्ट करतात, जे ट्रेडर त्याचे पूर्वाग्रह ओळखतात आणि त्याचे व्यवस्थापन करतात ते एक मानसिक धार तयार करतात जी कोणत्याही तांत्रिक प्रणालीपेक्षा अधिक शक्तिशाली असते. मन प्रशिक्षण तंत्रे या प्रक्रियेत खूप उपयुक्त आहेत. ध्यान, माइंडफुलनेस आणि व्हिज्युअलायझेशन तुमचे मन शांत करतात आणि त्यावर लक्ष केंद्रित करतात. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करण्यापूर्वी तुमची मानसिक स्थिती तयार करता तेव्हा चुकीच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात कमी होतात. भावनिक नियंत्रणासह तुमचे मन संभाव्य विचार आणि शिस्तबद्ध निर्णय घेण्यास तयार असते. भावना नेहमीच ट्रेडिंगमध्ये उपस्थित राहतील, परंतु जागरूकतेसह तुम्ही त्यांना नियंत्रित करण्याची क्षमता विकसित करू शकता. जेव्हा तुम्ही प्रत्येक ट्रेडिंग दरम्यान तुमच्या मानसिक स्थितीचे निरीक्षण करता आणि कोणते ट्रेड सक्रिय केले होते याचे विश्लेषण करता तेव्हा तुमची ट्रेडिंग मानसिकता अधिक लवचिक आणि अनुकूल बनते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्क डग्लसचे हे तत्व लक्षात ठेवा. ट्रेडचे यश बाजाराचा अंदाज घेण्याने नाही तर स्वतःचे व्यवस्थापन करण्याने येते. स्वजागरूकता तुम्हाला रिएक्टिव्ह ट्रेडिंग पासून प्रोएक्टिव्ह ट्रेडिंग कडे वळवते. जो ट्रेडर त्यांच्या वर्तणुकीच्या पद्धती समजून घेतो आणि भावनिक ट्रिगर्स व्यवस्थापित करतो तो सातत्याने तर्कसंगत निर्णय घेऊ शकतो आणि बाजारातील अस्थिरतेથી शांत राहू शकतो. ट्रेडिंग मानसशास्त्रात स्वजागरूकता आणि वर्तणुकीय समज ही दीर्घकालीन यश आणि भावनिक स्थिरतेचा गाभा आहे. भावनिक बुद्धिमत्ता, सजगता आणि शिस्तबद्ध चिंतन ही अशी साधने आहेत जी तुम्हाला नुकसानापासून वाचवतात आणि तुम्हाला तर्कसंगत आणि सातत्यपूर्ण ट्रेडिंग विकसित करण्यास मदत करतात. आता आम्हाला ट्रेडिंग मानसशास्त्राचे मुख्य पैलू समजले आहेत. भावनिक शिस्त, मानसिकता विकास, जोखीम व्यवस्थापन आणि स्वजागरूकता. ते व्यावहारिकरित्या लागू करण्याची वेळ आली आहे. बाजाराचे ज्ञान आणि रणनीती असूनही जर तुमचे मन नियंत्रित असेल तर नफा अल्पकालीन असेल. मार्क डग्लस म्हणतात, जो ट्रेड्स त्याचे मन व्यवस्थापित करू शकतो त्याला एक अशी धार असते जी कोणतीही बाजार परिस्थिती हिरावून घेऊ शकत नाही. व्यावहारिक ट्रेडिंगमध्ये मानसशास्त्रातील सर्वात मोठा धाम म्हणजे प्रत्येक ट्रेडिंगमध्ये एक योजना तयार करणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे. एंट्री, निगमन, स्टॉप लॉस आणि पोझिशन ही केवळ तांत्रिक साधने नाहीत. ती तुमच्या भावनांना चॅनल करण्याचा एक मार्ग आहेत. जेव्हा तुम्ही नियमाचे पालन करता तेव्हा चुकीच्या प्रतिक्रिया कमी होतात आणि संभाव्यतेवर आधारित निर्णय नैसर्गिकरित्या वाढतात. तोटा स्वीकारणे देखील महत्त्वाचे आहे. ट्रेडिंगमध्ये तोटा होणारच आहे. जे ट्रेडर तोटा वैयक्तिक अपयश म्हणून पाहतात ते चुकीच्या आणि भावनिक ट्रेडमध्ये अडकतात. मार्क डग्लसची अंतर्दृष्टी अशी आहे, तोटा म्हणजे अपयश नाही, ती शिकण्याची संधी आहे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून तोटा पाहणे मनाला शांत करते आणि भविष्यातील व्यवहारांमध्ये चांगले निर्णय घेण्यास अनुमती देते. प्रत्येक ट्रेडिंग मागील तर्क करणे आणि तुमची भावनिक स्थिती लक्षात घेणे तुम्हाला तुमचे वर्तनात्मक ट्रेड समजून घेण्यास मदत करते. ही पद्धत तुमचे मन शिस्तबद्ध, केंद्रित आणि चिंतनशील बनते. ट्रेडिंग पूर्वी तुमचे मन शांत करणे आणि तयार करणे चुकीच्या प्रतिक्रियांना प्रतिबंधित करते. जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक ट्रेडचा अंदाज घेता तेव्हा तुम्ही तर्कसंगत, प्रक्रिया केंद्रित आणि संभाव्यता आधारित निर्णय घेण्यास सक्षम असता.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुसंगतता आणि प्रक्रिया पालन अंतिम धार प्रदान करते. ट्रेडिंगमध्ये कोणतीही रणनीती परिपूर्ण नसते, परंतु शिस्तबद्ध मानसिकता आणि मानसिक जागरूकता असल्यास तुम्ही सातत्यपूर्ण आणि पुनरावृत्ती होणारे परिणाम मिळवू शकता. जे ट्रेडर त्यांचे नियम पाळतात, त्यांच्या भावना व्यवस्थापित करतात आणि तोटा शिकण्याच्या संधी म्हणून पाहतात, ते बाजारात दीर्घकालीन यश आणि लवचिकता विकसित करतात. मार्क डग्लसच्या मते ट्रेडिंग हा एक मानसिक खेळ आहे. तुमचा फायदा बाजाराचा अंदाज घेण्याच्या किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यापासून नाही, तर स्वतःच्या मनावर प्रभुत्व मिळवण्यापासून येतो. मानसिक प्रभुत्व, शिस्तबद्ध पालन, भावनिक बुद्धिमत्ता आणि आत्मजागरूकता हे घटक तुमच्या ट्रेडिंग करिअरला शाश्वत आणि फायदेशीर बनवतात. ट्रेडिंग मानसशास्त्र ही केवळ एक संकल्पना नाही, ती प्रत्येक निर्णयात, प्रत्येक प्रतिक्रियेत आणि प्रत्येक परिणामात असते. जेव्हा तुम्ही ते समजून घेता आणि अंमलात आणता, तेव्हा बाजारातील चढ-उतार तुम्हाला त्रास देत नाहीत. भावनिक संतुलन, प्रक्रिया लक्ष केंद्रित करणे आणि आत्मशिस्तीने तुम्ही आत्मविश्वासू, तर्कसंगत आणि ट्रेडिंगमध्ये सातत्याने यशस्वी होऊ शकता. लक्षात ठेवा, बाजार तुमच्या विरोधात नाही. तुमच्या अनियंत्रित भावना तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. या भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे हे ट्रेडिंगचे खरे कौशल्य आहे. जर तुम्ही त्यावर प्रभुत्व मिळवले तर नफा नैसर्गिकरित्या येईल आणि तुमचा ट्रेडिंग प्रवास शाश्वत आणि फायदेशीर होईल.